गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये गॅस रिफिलिंग, 41 लाखांच्या मुद्देमालासह आरोपी LCB कडून जेरबंद। बातमीची हकीकत अशी की दिनांक 7 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारांमार्फत केडगाव बायपास रोडलगत असलेल्या अनुराज टायर या गोडाऊनमध्ये अवैधरित्या टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी हरीश भोये, अनंत सालुगडे व पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय घोडके, दीपक घाटकर, बिरप्पा करमल, राहुल द्वारके, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सतीश भवर, योगेश करडिले, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे, भगवान धुळे, अरुण मोरे अशांचे पथक नेमून बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले। नमूद पथकाने तत्काळ केडगाव बायपास रोडलगत असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्री झाल्याने सदर ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांची व पंचांची ओळख सांगून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे कृष्णा मधुकर दहीफळे, आदित्य सुनील पवार, विश्वास त्रिंबक शिंदे, जनातुल शेख, राजू साबळे असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांना ते रिफिलिंग करत असलेल्या कामाबाबत परवाना आहे का याबाबत विचारपूस करता त्यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाने नसल्याचे सांगून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता HP गॅस टँकरमधून जुगाड करून व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये भरत असल्याचे सांगितलं। पथकाने घटना ठिकाणाचा पंचांसमक्ष पंचनामा करून 8,36,339 रुपये किमतीचे HP कंपनीचा गॅस, 17 टन गॅस, 30 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, 60,000 रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 20 रिकाम्या गॅस टाक्या, 22,500 रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 5 भरलेल्या गॅस टाक्या, 2 लाख रुपये किमतीचा एक छोटा हत्ती टेम्पो, 500 रुपये किमतीचे एक ॲडजस्टेबल लोखंडी पाना, 5,000 रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 2,000 रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे 5 पाईप असलेले नोझल असा एकूण 41,26,339 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।